नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच NTA UGC कडून डिसेंबर 2023 साठीची नेटची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नेमकं कोण विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो, त्याची पात्रता काय असते, त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप काय असतं, फीस किती आहे, संदर्भ ग्रंथी कोणती वाचायची आहेत, अर्थात पुस्तके कोणती यूज करायची आहेत आणि पूर्णच्या पूर्ण जो एग्जामचा वेळापत्रक आहे, फॉर्म कधी भरायचे आहेत, परीक्षा कधी असणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे, या संदर्भाने सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या दूर होण्याचा आम्ही प्रयत्न करूयात। सर्वप्रथम बघूया की नेमकं वेळापत्रक काय आहे नेटचं, जी डिसेंबर 2023 मध्ये एग्जाम होणार आहे। त्या नेट परीक्षेचं वेळापत्रक बघूया आणि मग आपण पात्रता परीक्षेच्या स्वरूपाच्या संदर्भाने चर्चा करूयात। सर्वप्रथम आपल्याला फॉर्म फिलअप करायची त्यांनी डेट दिलेली आहे 30 सप्टेंबर पासून ते 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत, म्हणजे 30 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर साधारणपणे आपल्याकडे 1 महिन्याचा वेळ आहे। त्यामुळे तुम्ही याच वेळेत फॉर्म भरणं अपेक्षित आहे। फीसला 1 दिवस लेट आहे 29 ऑक्टोबर पर्यंत। फीस बघितली आपण तर जनरल किंवा अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 1150 रुपये फीस आहे। जनरल EWS OBC NCL साठी 600 रुपये फीस आहे आणि SC ST पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि थर्ड जेंडरसाठी 325 रुपये फीस आहे। जर फॉर्म भरताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट डेट दिलेली आहे, करेक्शन करू शकता तुम्ही। 30 ते 31 ऑक्टोबर दरम्यान आपण आपल्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला करेक्शनाची गरज असेल तर ते करेक्शन करू शकता। नंतर त्यांनी आपल्याला सांगितले की सिटी सेंटर ॲडमिट कार्डच्या प्रोसेस आम्ही तुम्हाला तसे वेळेनुसार देऊ। एक्झामिनेशन डेट पण दिली आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन 6 डिसेंबर ते 22 डिसेंबर, अर्थात 6 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 या दरम्यान आपली एक्झाम होईल। विविध विषयाची एक्झाम या दरम्यान होईल आणि विविध शिफ्टमध्ये एक्झाम होते। कम्प्युटर बेस एक्झाम असल्यामुळं 2-3 टप्प्यामध्ये आपली एक्झाम होऊ शकते। ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 180 मिनिट कंटिन्युअस दोन्ही पेपर होतात, त्यामध्ये तुम्हाला ब्रेक दिला जात नाही। आणि विविध शिफ्टमध्ये जसं आपण बोललो, विविध शिफ्टमध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये होऊ शकते, सेकंड शिफ्टमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते। एक्झामच्या स्वरूपाच्या संदर्भाने आपण पुढे चर्चा करणार आहोत। 10 जानेवारी 2024 मध्ये ते रिझल्ट लावतील। जे विद्यार्थी नेटची तयारी करत आहेत त्यांनी वेळोवेळी www.com.nta.ac.in त्याचबरोबर http://ugcnet.nta.ac.in अर्थात या काही वेबसाईट आहेत महत्त्वाच्या, या वेबसाईटला आपण वेळोवेळी भेट देणं गरजेचं आहे। आता बघूयात आपण की या परीक्षेसाठी जे पात्र विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी कोण कोण पात्र आहेत। सर्वप्रथम त्यांनी दिले की एक्झामिनेशनचं स्वरूप काय आहे बघा। सुरुवातीलाच आपण बोललो की कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, 2 पेपर असतात। द टेस्ट विल बी कन्सिस्ट ऑफ 2 पेपर्स, बोथ द पेपर्स विल बी कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, देअर विल बी नो ब्रेक बिटवीन द 2 पेपर। ठीक आहे, याबद्दल आपण बोललेलो आहे। 2 पेपर होतात नेटचे। पहिला जो पेपर होतो 100 मार्क्ससाठी पेपर होतो, 50 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात। सर्वांसाठी हा जनरल पेपर असतो, अर्थात तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं हिस्ट्रीमध्ये PG असेल, मराठीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल, सोशल सायन्समध्ये असेल, सर्वांना पहिला जो पेपर असतो हा जनरल असतो, सर्वांना एकच सिलेबस असतो। ठीक आहे, हा पेपर द क्वेश्चन इन पेपर फर्स्ट intends to assess the teaching research aptitude of the candidate. It will be primarily be designed to test reasoning ability,
रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. बघा फर्स्ट पेपरच्या संदर्भानं आपण पुढे चर्चा करूयात. नेमका सिलेबस काय आहे, 10 महत्त्वाचे मुद्दे आहेत प्रकरणाची, ते पण आपण बोलूयात. ठीक आहे. म्हणजे पहिला पेपर द्यायचा आहे तुम्हाला 100 मार्क्ससाठी, 50 क्वेश्चन्स आहेत, लगेच कंटिन्युअस, कुठलाही ब्रेक दिला जात नाही. दुसरा पेपर येतो. हा दुसरा पेपर मात्र तुम्हाला तुमचं जे PG झालेलं आहे ज्या विषयामध्ये, त्या विषयाच्या संदर्भानं असतो. 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी. म्हणजे पूर्णची पूर्ण जी नेट परीक्षा आहे ही 300 गुणांची नेट परीक्षा असते. ठीक आहे. परत एकदा बोलूयात आपण की दोन्ही पेपरमध्ये कुठलाही तुम्हाला ब्रेक दिला जात नाही, ऑनलाईन एक्झाम असते. पेपरचं मीडियम काय बघा, नेट एक्झाम असल्यामुळं, नॅशनल लेवलची एक्झाम असल्यामुळं हा जो पेपर होणार आहे हा पेपर इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये हा पेपर होतो. ठीक आहे. इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर होतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे, मार्किंग स्कीम कसा असेल तर इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 मार्क्स असतात आणि निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे तुम्ही पूर्णच्या पूर्ण पेपर सोडू शकतात. चुकीच्या उत्तराला तुमचे गुण कमी केले जात नाहीत. क्वालिफाईंग एक्झामिनेशन, कोण एक्झामिनेशन देऊ शकतं बघा. यामध्ये पर्सेंटेजचा संदर्भ दिला आहे. म्हणजे अर्थात जर तुम्ही जनरल, अनरिझर्व्ड आणि जनरल EWS कॅन्डिडेट्स असाल तर तुम्हाला PGला, म्हणजे ज्या विषयामध्ये तुमचं पदव्युत्तर पदवी झालेलं आहे त्या विषयामध्ये 55% मार्क्स असणं गरजेचं आहे. अदरवाईज जे स्टुडंट आहेत OBC, ST, SC किंवा PWD या विद्यार्थ्यांसाठी 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे PGला 55% पाहिजेत. कुणासाठी? जनरल, अनरिझर्व्ड आणि जनरल EWS. आणि OBC, SC, ST, PWDसाठी 50% असणं गरजेचं आहे PGसाठी. त्याचबरोबर जे विद्यार्थी ॲपियर आहेत हे ॲपियर विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात. मात्र तुम्ही तुमच्या PGच्या लास्ट इयरला असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची जी बाब आहे ती महत्त्वाची बाब आहे, एज लिमिट दिलेली आहे बघा. मात्र एक समजून घ्या की ज्या विद्यार्थ्यांना फक्त नेट क्वालिफाय करायचं आहे, अर्थात एज लिमिट कुणासाठी आहे, फक्त ज्या विद्यार्थ्यांना GRF मिळवायचे आहे अशांसाठीच. किती आहे? 30 वर्षाची एज लिमिट आहे. त्यामध्ये 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. कुणांसाठी? OBC, NCL, SC, ST, PWD, थर्ड जेंडर आणि वुमेनसाठी. ठीक आहे. 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. म्हणजे ओपन कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 30 इयर्स, 30 वर्षापेक्षा जास्त ते GRFसाठी अप्लाय करू शकत नाही. मात्र OBC, NCL, SC, ST, PWD, थर्ड जेंडर आणि वुमेन या कॅटेगरीमधले जे स्टुडंट आहेत हे 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. त्यांनी डेट पण दिलेले, ते पण तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर मात्र फक्त जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल, म्हणजे फक्त UGC नेट क्वालिफाय करायचे आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी, तर कुठल्याही वयाची त्यांनी अट ठेवलेली नाही. विविध कॅटेगरीच्या संदर्भानं आपल्याला क्रायटेरिया दिलेला आहे, तो काही महत्त्वाचा नाही. एकदम विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा आहे की जो काही रिझल्ट दिला जातो तो कसा आहे तो समजून घ्यायचा आहे. सेंटर वगैरे फॉर्म तुम्ही जे काही ओळखीचं आणि चांगल्या दर्जाचं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तिथे जाऊन भरा. जर तुम्हाला माहिती असेल फॉर्म भरायचं तर तुम्ही स्वतःही फॉर्म भरू शकता. रिझल्टच्या मनामध्ये परत विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी एकच लक्षात ठेवा, जे ओल्ड विद्यार्थी आहेत त्यांना या सर्व बाबी माहीत आहेत की रिझल्ट कसा दिला जातो बघा. यामध्ये एक स्लॉट बनवला जातो, म्हणजे क्वालिफाय स्टुडंट असणारे, परंतु म्हणजे आपल्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला एका विशिष्ट गुणवत्ता यादीमध्ये यावं लागतं. म्हणजे कसं की 35% तुम्हाला मार्क्स घ्यावे लागतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे, जे विद्यार्थी यांनी दिले बघा इथं, जर तुम्ही याच्या लाईन नंबर स्टेप 3 जर वाचन केलं तर आपल्याला सरळ सरळ दिलेलं आहे त्यांनी की JRF एलिजिबिलिटी आणि म्हणजे JRF आणि नेट परीक्षा पास होण्यासाठी जे विद्यार्थी बघा जनरल EWS
आणि जनरल म्हणजे ओपन आणि EWS विद्यार्थ्यांसाठी 40% आणि जे अदर कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 35% दोन्ही पेपर मिळून। आता याचा अर्थ असा नाही की 40% पडले ओपन कॅन्डिडेट्सला आणि अदर कॅटेगरीजला 35% म्हणजे ते नेट पास आहेत। या पुढचे विद्यार्थी म्हणजे 40%च्या पुढचे आणि 35%च्या पुढचे विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट बनवली जाते आणि त्यामधले पहिले 6% विद्यार्थ्यांचा रिझल्ट दिला जातो। म्हणजे ढोबळ मानाने पूर्ण भारतातून आपल्या विषयामध्ये आपल्या कॅटेगरीमध्ये आपण पहिल्या 6% विद्यार्थ्यांमध्ये जर असू तर आपला रिझल्ट येतो। मग विद्यार्थ्याच्या मनामध्ये परत शंका आहेत की 40% पडले ओपन कॅन्डिडेट्स आणि EWS कॅन्डिडेटला की पास आहे का, तर नाही। 40%च्या पुढचे विद्यार्थी म्हणजे कमीत कमी 40 आणि कॅटेगरीचा असेल तर 35, परंतु 40% आणि 35% म्हणजे पडले म्हणजे पास नव्हे। तिथून पुढच्या विद्यार्थ्यांची एक यादी बनवल्या जाईल, त्याला मेरिट लिस्ट म्हणा ढोबळ मानानं, आणि त्याच्या पहिले जे विद्यार्थी आहेत 6% विद्यार्थी, या 6% विद्यार्थ्यांचा रिझल्ट दिला जातो। ठीक आहे, थोडक्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतील हे तुम्ही इथं समजून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतर नॉर्मलायझेशन काय आहे, काय कसं होतं काय यामध्ये न पडता सरळ सरळ आपण जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क घेणं अपेक्षित आहे असं मला तरी वाटतं। त्यानंतर बघूया आपण आता पहिला पेपर इथं सब्जेक्ट दिलेला बघा, तुमची सब्जेक्टची नावं दिली आहेत, सब्जेक्ट कोड दिलेले आहेत, त्याच्यानंतर सेंटर पण दिलेले आहेत। सेंटर पण बघू शकता एक्झामिनेशन कुठं कुठं होणार आहे। आपल्या महाराष्ट्रातले खूप सेंटर दिलेले आहेत त्यांनी, एक्झामिनेशन सेंटर ते पण तुम्ही बघू शकता। याचा जो मूळ याची जी PDF आहे ही PDF आपलं जे चॅनल आहे सेटनेट स्टडी, या सेटनेट स्टडी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे ओएसिस करियर पॉईंटचं, त्याची पण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे सुद्धा तुम्हाला ही PDF ओरिजिनल उपलब्ध करून दिले जाईल। तिथं सुद्धा तुम्ही पूर्ण हा जो प्रॉस्पेक्ट आहे तो प्रॉस्पेक्ट बघा, स्वतः वाचा, म्हणजे तुम्हाला अजून छोट्या मोठ्या बाबी लक्षात येतील। आणि ह्या ज्या वेबसाईट आहेत महत्त्वाच्या, या वेबसाईटवर आपण वेळोवेळी भेट देणं गरजेचं आहे। आता परत एकदा आपण ढोबळ मानाने एकदा आपण जेवढं बोललो त्याचं आपण रिव्हिजन करूया आणि पहिला पेपरचा नेमका सिलेबस कसा असतो तो पण समजून घेऊया। पुस्तकाच्या संदर्भाने थोडी एक आपण 2 मिनिटं चर्चा करूया। परत एकदा रिव्हिजन करून घेऊयात। बघा, 300 गुणांची परीक्षा असते, नेट परीक्षा 2 पेपर असतात। पहिला पेपरमध्ये 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, सर्वांसाठी एकच असतो म्हणजेच तो सर्वांसाठी अनिवार्य असतो। दुसरा जो पेपर असतो हा 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी, तुमच्या विषयाच्या संदर्भाने असतो। ज्या विषयामध्ये तुमचं पदव्युत्तर पदवी शिक्षण झाले त्या विषयाच्या संदर्भाने असतो। ज्या विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या विषयाचा सिलेबस पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी जी वेबसाईट दिली आहे तुम्हाला NTA UGC नेटची, त्या वेबसाईटवर तुम्ही तो तुमचा सिलेबस उपलब्ध करून घेऊ शकता। निगेटिव्ह मार्किंग नसते, पूर्ण पेपर सोडू शकता। ऑनलाईन एक्झाम आहे नेटची, हे पण लक्षात ठेवा। नेट परीक्षा इंग्रजी व हिंदी या 2 माध्यमामध्ये आपल्याला देता येते। त्यानंतर पात्रतेच्या संदर्भाने आपण बोललेलो आहे, ठीक आहे, याबद्दल आपण जास्त चर्चा करणार नाहीत। JRFच्या संदर्भाने पण बोललेलो आहे। विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना JRF मिळवायचे आहे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप, म्हणजे यामध्ये तुम्हाला अजून जास्त अजून मेरिटमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी ही JRF असते। ठीक आहे, JRFच्या संदर्भाने आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू, त्या संदर्भाने आपल्याला तिथं चर्चा करता येईल। मात्र 30 वर्षापेक्षा जास्त वय नसायला पाहिजे। यामध्ये 5 वर्षाची सूट दिलेली आहे OBC SC ST PWD आणि महिला वर्गांसाठी। जे ओपन कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी मात्र 30 वर्षापेक्षा जास्त वय नसायला पाहिजे। मात्र फक्त ज्यांना सहाय्यक प्राध्यापक व्हायचे अशा विद्यार्थ्यांसाठी कुठलीही वयोमर्यादा दिलेली नाही। पहिला जो पेपर असतो, ज्या पेपरला 50 प्रश्न विचारतात 100 गुणांसाठी, यामध्ये 10 महत्त्वाची प्रकरणं आहेत। अध्यापन अभियोग्यता 10 गुणांसाठी असतं, संशोधन अभियोग्यता 10 गुणांसाठी, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला
एक उतारा विचारला जातो 10 गुणांसाठी, कम्युनिकेशन असतं 10 गुणांसाठी, त्यानंतर मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड 10 गुण, लॉजिकल रिझनिंग 10 गुण, डाटा इंटरप्रिटेशन 10 गुण, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण ICT म्हणतो 10 गुणांसाठी असतं, पर्यावरण असतं 10 गुणांसाठी, आणि हायर एज्युकेशन सिस्टीम भारतीय शिक्षणाचा इतिहास आज काय सुरू आहे या संदर्भानं 10 गुण असतात. हे पण लक्षात ठेवा. या संदर्भानं एक स्वतंत्र व्हिडिओ आपण सेटसाठी बनवलेला आहे, तो पण तुम्हाला उपलब्ध होईल. आपल्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इथं तुम्हाला त्याची लिंक उपलब्ध होईल. म्हणजे तो सरळ सरळ मराठी भाषेत बनवल्यामुळं तुम्हाला तो समजून येईल. पुस्तके तुम्ही यूज करू शकता यासाठी. म्हणजे पहिल्या पेपरसाठीच आपण चर्चा करत आहोत. पहिला पेपर जो सर्वांना अनिवार्य पेपर आहे सेट किंवा नेट परीक्षेसाठी, तो डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं बुक आहे, ते तुम्ही यूज करू शकता. परंतु ते मराठी माध्यमातून, म्हणजे जे विद्यार्थी सेटची प्रॉपर तयारी करतात त्यांच्यासाठी तर उपयुक्त आहेच आहे, परंतु आपल्याला मराठी जास्त समजते म्हणून ते नेटलासुद्धा तुम्हाला बुक यूज होऊ शकतं. जर तुम्हाला हिंदीच बुक पाहिजे किंवा इंग्लिश मीडियमचं बुक पाहिजे तर तुम्ही मदान सरांचं बुक यूज करू शकता पहिल्या पेपरसाठी, किंवा अरिहंत पब्लिकेशनचं सुद्धा तुम्ही बुक यूज करू शकता, किंवा ट्रूमॅन्स पब्लिकेशनचं सुद्धा फर्स्ट पेपरसाठी बुक उपलब्ध आहे. त्याचबरोबर मागील परीक्षेचे जर तुम्ही झालेले पेपरचा जर सराव केला तर ते तुम्हाला जास्त महत्त्वाचं ठरेल. डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं बुक आहे सेट नेट JRF फर्स्ट पेपरचं, पेपर पहिल्यासाठी अध्यापन व संशोधन अभियोग्यता, हे बुक तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला सेटलाही उपयुक्त ठरेल आणि नेटला देखील ते बुक उपयुक्त ठरेल. आता अलीकडे नवीन अपडेटनुसार आपलं व्हॉट्सअपला सुद्धा चॅनल आहे ओएसिस करिअर पॉईंट नावानं. हे चॅनलसुद्धा जॉईन करा. म्हणजे डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपला सेट असेल, नेट असेल, TET, त्याचबरोबर TAIT असेल किंवा CTT असेल, पेट असेल, अशा सर्व ज्या काही शिक्षक आणि प्राध्यापकच्या संदर्भानं पात्रता एक्झाम होतात त्या संदर्भानं अपडेटसाठी तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं होऊन क्लिक करून तुम्ही ते जॉईन करू शकता. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, सेट नेट स्टडी. इथं सर्व तुम्हाला ज्या PDF आहेत महत्त्वाच्या त्यासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आणि प्रॉपर आपण या अगोदर आपलं जे सेट आहे महाराष्ट्र जे पुणे युनिव्हर्सिटी सेट परीक्षा ऑर्गनाईज करते, या सेटच्या संदर्भानं खूप सारं मटेरियल, खूप सारे व्हिडिओज, ओल्ड क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, सराव पेपर या संदर्भानं आपण चर्चा करणारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहिल्या पेपरच्या संदर्भानं. ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ते तुम्हाला नेटलासुद्धा उपयुक्त ठरतील. आणि जर वेळ मिळालाच तर आपण नेटच्या संदर्भानं सुद्धा काही करता येईल का, त्याचासुद्धा व्हिडिओ बनवता येईल का, त्या संदर्भानं सुद्धा आपण काम करूयात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा जे मित्र नेटची तयारी करतात, ज्यांचं प्राध्यापक होण्यासाठी स्वप्न आहे. त्याचबरोबर सर्वांना सेंड करा. धन्यवाद.